बडबड करू नका अवगे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरी म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोटभरी आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी विठाला 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 समाचरण सरोजम सांद्रनिलम मुदाबम जगरणीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदैवलासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम बाबा
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेली गवळण श्री संत जगदवंदे जगद्गुरु देऊ निवासी श्री संत तुकाराम महाराज यांची उत्कृष्ट चार चरणाची गवळण काल्याचा प्रसंग सांगणारी महाराजांनी याच्यामध्ये रूपक केले. भगवान परमात्मा गोपाळाला म्हणतात तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे या. शिव देवाच्या मागे गेल्यानंतरच जीवाला पोटभर खायला मिळतं बर का. जर जायचं असेल तर कोणाच्या मागे जाऊ नये माणसाने. जायचंच असेल तर फक्त देवाच्या मागे जावा किंवा संतांच्या मागे जावा. याच्या त्याच्या मागे गेला तर जीवाची फजिती होती. जाशील तरी जाय देवाची या गावा भेटेल विसावा मनात येते. देवाच्या गावाला गेलं तर मनाला समाधान लागतं. संताच्या जर गावाला जाशील तरी जाय संताची या गावा. एक संतांच्या गावाला जावा. याच्या त्याच्या स्वैर्याच्या पाहुण्यांच्या अजिबात कोणाच्या गावाला जाऊ नये महाराज. भगवान परमात्मा सांगतो गोपाळांना तुम्हाला जर पोटभर पाहिजे असेल ना तर तुम्ही फक्त माझ्या मागे या. माझ्या मागे आले तर तुम्हाला आज पोटभर खायला भेटेल. असो अभंगाचा विचार करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा आपल्या पवित्र गावामध्ये हा दिव्य आणि भव्य महिला सुसंस्कार अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवस 4थ्या दिवशी काला 7 दिवसाचा जरी सप्ताह 5 दिवसाचा जरी सप्ताह 3 दिवसाचा जरी सप्ताह बर का. हा पहिला सप्ताह पहिले कोण करत होते नंदा गुरुजी आणि उत्तमराव डोंगर. हा हे भजन करायचे दत्त जन्माचा म्हणजे सप्ताह करत नव्हते. परंतु गेल्या वर्षापासून आपल्या महिला मंडळाने मनावर घेतलं महाराज. हो गुरुदेव दत्ताचा तुम्ही सप्ताह करता. अरे गुरुदेव दत्त हे सामान्य दैवत नाही महाराज. दत्त या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. नाथ महाराज म्हणतात दत्त दत्त म्हणता वाचे आणि काळ पाये वंदी त्याची. दत्ताचरणी ठेविता व्रती होय व्रतीची निवृत्ती. दत्त रूप पाहे डोळा वंदे होय कळी काळा. दत्त भगवान हे सामान्य दैवत नाही. हो ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही दैवत म्हणजे श्री महान पतिव्रता माता अनुसया पाशी निर्माण झालेले हे 3 दैवत. आत्रे ऋषीचा सामान्य अधिकार नव्हता आणि त्याचा नाम सप्ताह तुम्ही सर्व महिला मंडळ करतात. 2 वर्षापासून चालू आहे ना महाराज. एक महिला मध्ये एवढा अधिकार आहे बरं का. हो एक महिला जर सुधारली ना तर अख्खा देश सुधरू शकतो. कबीर महाराज म्हणतात नारी की निंदा मत कर यार नार है रतन की खान. जिस खानी से पैदा हुए शोक भीष्म हनुमान. अरे मोठ्या मोठ्या दैवताला मोठ्या मोठ्या देवाला हनुमंतरायासारख्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्यांना शुकाचार्यासारख्यांना भीष्माचार्यासारख्यांना जन्म देणारी जर कोण असेल तर एक माता आहे. आईने जर ठरवलं आपला मुलगा मुख्यमंत्री करायचा आहे तर ती करू शकते. आईने जर ठरवलं आपला मुलगा एखादा डाकू करायचा तर ती करू शकते. पहिली गुरु जर मुलाची कोण असेल तर माता आहे. म्हणून महाराज एक बाई जर सुधारली ना तर ती 42 कुळ्याचा उद्धार करते. किती कुळ्याचा? इकडच्या 21 आणि मध्यकडच्या 21. एक बाई सुधारली तर 42 कुळ्या उद्धार होऊन जातात आणि एक बाई जर वाईट मार्गाला गेली तर 42 कुळ्या नरकात जातात. म्हणून तुम्ही सर्व महिला मंडळ आमच्या संगीताताई पंचाळ मी एवढी असताना संगीताला ओळखीते. आमचे मोठे मोठे महिलांचे सप्ते असतात महाराज आणि प्रत्येक सप्त्यामध्ये संगीता 7-7 दिवस गायन करण्यासाठी असते
आणि संगीताताईचा खूप मला आग्रह, वास्तविक माझं मणक्याचं ऑपरेशन झाल्यापासून हे 4-5 वर्षापासून मी कीर्तन बंद केले. तिथली तिथं आळंदीमध्ये जवळपास असले तर जाते कीर्तनाला, परंतु संगीताताईंनी सांगितलं नाही, या निमित्ताने तुम्हाला यावंच लागेल. प्रत्येकाला वाटतं महाराज आपली जन्मभूमी पाहावी. तुमच्या गावाचं किती भाग्य आहे, एक रत्न असं तुमच्या गावात जन्मलंय महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेते. आणि ज्या देशामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या कुळामध्ये एक मुलगी जन्माला येते, हे गाव पवित्र असलं पाहिजे, ते कुळ पवित्र असलं पाहिजे, हा देश. अशाच ठिकाणी हरीचे दास जन्माला येतात महाराज. कुठेही जन्माला येत नाहीत ते. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. म्हणून या गावाच्या माता मौल्याचं खूप भाग्य आहे. तुम्ही सुंदर प्रकारचा हरिपाठ करा जा. संगीताताई ज्या ज्या वेळेस येत असतील त्यांच्याकडून तुम्ही भजनाचा फायदा करून घ्या. सुंदर कोकिळासारखा आवाज आहे त्यांचा. त्याचप्रमाणे आमच्या नंदिनी ताई आळंदीला असतात, सुंदर प्रकारचा मधुर स्वरामध्ये गातात त्या. त्याचप्रमाणे आमच्या या संगीताताई जिरवणकर संगीताताई जिरवणकर सुंदर प्रकारच्या त्या बी गातात. त्याचप्रमाणे आपल्या या सगळ्या गावातील महिला मंडळ. आणि काय सुंदर मुलगी पकवाज वाजवती महाराज. जिथं पुरुषांना पकवाज वाजवणं सोपं नाही, पकवाज वाजायला खूप ताकद लागते. माझ्या संस्थेत मी 2-4 मुली वाजवतात पकवाज, पण पकवाज वाजवणं एवढं सोपं नाही. पकवाज वाजायला सुद्धा ताकद लागते. सुंदर प्रकारची काय सुंदर मुलगी पकवाज वाजवते, जिथं पुरुष मिके पडते. म्हणून सर्व तुमच्या महिला मंडळाच्या सहकार्याने हा नाम यज्ञ नाम सप्ताह चालू आहे. आणि तुम्ही काय नाव सांगितलं? युट्यूब चॅनल वाले भाऊ राजमाता जिजाऊ, त्यांचं हा युट्यूब चॅनल आहे. आज ते कीर्तन युट्यूब मध्ये हे करायला लागलेले आहेत. त्यांनाही देवा तेवढे धन्यवाद, का आज त्याची गरज आहे महाराज समाजामध्ये. बसल्या जागेवर प्रत्येकाचं कीर्तन आपल्याला ऐकायला भेटतं. कोणाचंही कीर्तन असो, बसल्या जागी आपल्याला ऐकायला भेटतं. म्हणून सर्वांच्या सहकार्याने जास्ती आपल्याला आधीच उशीर झालाय. आपल्याला काल्याचा प्रसंग पाहायचा आहे, गवळणीचा प्रसंग पाहायचा आहे. तुम्हाला माहितीये का काल्याचं कीर्तन म्हणजे असं असतं, किती बी आकडायचा प्रयत्न केला तरी काल्याचं कीर्तन आकडल्याच जात नाही. ज्या परमात्म्याने केलेल्या लीला तुझ्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू वाटे. ज्या परमात्म्याच्या खोड्या जर सांगायला गेले ना, या पृथ्वीचा कागद आणि समुद्राची साई जरी केली तरी परमात्म्याच्या खोड्या संपत नाहीत. म्हणून हा काल्याचा प्रसंग आहे, जो परमात्मा या भूतालावर 8व्या अवतारामध्ये भगवंतानी काला केलाय बरं का. देवाचा अवतार कधी असतो? ज्यावेळेस धर्मावर अधर्म येतो त्यावेळेस परमात्मा अवतरण होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्मा त्याच वेळेस अवतार घेतो. केव्हा? की ज्या वेळेस अधर्म वाढतो. आणि येतानीच असा येतो, हे ओळिया चक्र गदा, हे ओळिया चक्र गदा
म्हणून परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले नाही. भगवंताचा खरा जन्म मथुरेमध्ये. आठवाय 7वा गर्भ तर योगमायाकडे दिला होता 7व्या महिन्यातच बळीराम दादाचा. ज्यावेळेस परमात्मा प्रगट झाले, झाल्या झाल्या देव बोलायला लागला. महाराज असं कोणाचाही लेकरू झाल्या झाल्या बोलल्यावर कसं वाटत? झाल्या झाल्याच बोलायला लागला. 12 वर्षाची मूर्त, विष्णू मूर्ती चतुराभुज, शंख चक्र हाती. देवकीने सांगितलं, कृष्णा तू झाल्या झाल्या जर बोलला तर आमचं पोरग तुला कोण म्हणीन बाळा, लहान हो. आणि कौसाची भीती होती महाराज. 6 मारले होते. 7वा योग मायाकडे दिला होता आणि 8वा हा परमात्मा. वसुदेवाला सांगितलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा हा जगजेटी. जरी कळेल कौसासी, मारील माझ्या बाळासी. तितक्या रात्री काही लोक आईचं खूप वर्णन करतात बरं का. आई माझी मायाचा सागर, या कीर्तनकाराने एवढी चव घातली. आता कोण या कीर्तनात तेच आई बाप. अरे काय तुम्ही संतांनी केलेलं चरित्र सांगा ना, ते काय कमी का? पण जेवढं आईचं कर्तव्य तेवढंच बापाचं पण आहे. तितक्या रात्री आपलं वसुदेवाने कृष्णाला घातलं आणि मथुरेतून गोकुळात जायचं होतं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला माझने गोकुळाला, माझने गोकुळाला. तितक्या रात्री टोपल्यात कृष्णाला घातलं. यमुना पार करून जायचं होतं महाराज पलीकड. मथुरेतून गोकुळात जायचं होतं. भगवंताला पाऊस चालू होता. परमात्म्याला पाऊस लागू नये म्हणून शेषाणीवर छत धरला होता. आणि त्या यमुनेला पण वाटलं कृष्णाचं दर्शन घ्यावा, म्हणून ती यमुना अशी उपाळ्या मारित होती. परमात्म्याने वरूनच अंगठा सोडला. तितक्या रात्री यशोदा मैया पुढे कृष्णाला नेऊन टाकलं आणि त्या मायेला घेतलं आणि ते गोकुळामध्ये आले, मथुरेत आले. ती माया होती. माया कशी शांत बसन हो. माया आल्या आल्या दूत जागे झाले. तुझ लागी वदी उपजला मज आधी. पण गोकुळात काय झालं? सकाळी सगळं गोकुळ जाग झालं आणि गोकुळामध्ये सर्वांना आनंदमय वातावरण निर्माण झालं. काय यशोदे मातेला बऱ्याच दिवस झालं मुलबाळ नव्हतं. माऊली म्हणतात वयाची यासाठी एकच पुत्र वांजू. खूप वर्षांनी जर मुलगा झाला तर बाईला किती आनंद होतो महाराज. संसारिक माणसाला काय सांगावं तुम्हाला, त्यांचा आनंद म्हणजे सर्व तेच असतं. त्या गोकुळामध्ये सर्व आनंदी आनंद झाला. सकाळी सगळं गोकुळ जागे झालं आणि प्रत्येकाच्या तोंडी एकाच सुरुवात झाली. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एके पुढे, एक धावे एके पुढे. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एके पुढे, एक धावे एके पुढे. वयाच्या बऱ्याच उशिरा मुलगा झालाय. सगळ्या गोकुळामध्ये चर्चा सुरू झाली. तुम्हाला माहितीये का, सगळ्यात गावात जर गोष्ट फोडायची असली ना तर फक्त 2 बायाला सांगायचं आणि
तिला सांगताना म्हणायचं कुणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते. ते अख्ख्या गावात सांगते मला, अख्ख्या गावात. खरे नवरे असतात ना, खरे म्हणजे नवरे खोटे नसतात, पण जो खरा जातीवंत पुरुष आहे तो बायकोला सगळं सांगतो, सगळं सांगतो, पण अकाउंट मधले पैसे कधी सांगत माझ्या नावावर किती लाख आहेत म्हणून. का त्याला माहित आहे हिचा स्वभाव, अख्ख्या गावात सांगते मी. बाईला शाप दिलेला आहे धर्मराजाने, बाईच्या पोटात गोष्टच राहत नाही. हो, तुम्ही किती महत्वाची गोष्ट सांगा, ती कधी नाही कधी वागतेच. अख्ख्या गावामध्ये झालं माहित आहे का, रात्री यशोदेला मुलगा झालाय, यशोदेला मुलगा झालाय, निघाल्यानं पाहायला महाराज. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट वडे, एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट वडे, एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट वडे, एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. गौरवना सांगते गौरवना पुत्र झाला यशोदेला, गौरवना सांगते गौरवना पुत्र झाला यशोदेला, गौरवना सांगते गौरवना पुत्र झाला यशोदेला, गौरवना सांगते गौरवना पुत्र झाला यशोदेला. शास्त्र सांगतंय देवाच्या दर्शनाला, संतांच्या दर्शनाला आणि राजाच्या दर्शनाला, या 3 दर्शनाला कधीच खाली हाताने जायचं नसतं, का त्या दर्शनाचं पुण्य लागत नाही. त्यांनी काय घेतलं बरोबर, प्रत्येक जणीने आपल्या ताटामध्ये वाण भरलं आणि प्रत्येक जणी वाटीतच निघाल्या कृष्णाला पाण्यासाठी. वाटी ताटी सुंट वडे, इतकं आनंदमय वातावरण. तुकाराम महाराज वर्णन करतात गोकुळातलं, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. तो परमात्म्याला प्रत्येकाने पाहिलं, तो देव असा होता, पाहिली या वेद लावी म्हणा. एकदा त्याला पाहिलं ना, कोणी बी पाहिलं. सावळा देखीला नंदाचा, सावळा देखीला आपल्या पोरासारखं होतं काय. आपले लेकर कसे असते सांगू मला, देवब्र पोट, हातपाय काडी एवढले, एका नाकातून गंगा एका नाकातून जमुना, डोळे असे बडबड करते. त्याला निकर म्हणजे जांग्या नेसवलेला असतो, पोट असं पुढं आलेलं असतं आणि त्याला एका वाटीमध्ये दुधाचा काला दिलेला असतो खायला आणि ती आई पाण्याला गेलेली असते आणि ती वाड्यातल्या चौकात बसलेला असतो. अख्ख्या गावाच्या माश्या त्या पोराच्या अंगावर ते खातो, नाकातून शेंबूड गळतो आणि ती प्रत्येक वेळेस ती बाई पाण्याची घागर घेऊन येते आणि रांजामध्ये टाकते म्हणते कसा माझा वाघ दिसतोय, कसा माझा वाघ दिसतोय. वाघ असतो का देव? मी बोलत नाही, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. अरे कसाही मुलगा असू दे आईला प्रियच असतो, तिलाच आई म्हणायचं.
ऐसी कळवळ्याची जाती. मी बोलत नाही, माऊली म्हणतात ते श्याम माम समुद्र तामृती संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चैतसाम किंबहुना धनुर्धरा जो येई मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुला पहा देहे विसरे आपुला जवळी घेता सीन गेला लेकुराचे भीतवा हे माऊलीचे चित्त. कसाही मुलगा असो महाराज, एका बाईला 6 पोरं होते. किती होते? 6. 5 काम करायचे. एक डॉक्टर होता, एक इंजिनियर होता, एक वकील होता, 2 जण शेती करायचे. पण 6वं पोरग तुकार होता. तुकार ते काहीच करीत नव्हतं, काहीच करीत नव्हतं महाराज. 5 भाऊ आणि त्याचा बाप इतका राग करायचे त्या पोराचा, इतका राग करायचे. ते आईला बोलायचे उद्यापासून याला खायला द्यायचं नाही, याला घरात येऊ द्यायचं नाही, तो काहीच कामाचा नाही, आपल्या काहीच कामाचा नाही. ते 5 भाऊ आणि ते बाप त्या पोरासाठी त्या आईला बोलायचे, इतकं बोलायचे. ती आई सगळ्याच ऐकून घ्यायची महाराज. आणि सगळे निघून गेल्यावर त्या पोराला बाजूला घ्यायची, एकांतात म्हणायची, बाळा तुझ्यासाठी तुझे वडील मला बोलतेत, तुझे 5 भाऊ मला बोलतेत, पण एकच कर, मी तुझी आई रे. सगळे घराच्या बाहेर निघून गेल्यावर मागल्या दाराने गपचीप येत जा आणि 2 घास खाऊन जा, तिला आई म्हणायचं.